नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 23. मागील भागात तिला जेवढं समजवता येईल तेवढं समजावून साहिल आणि आनंदी तिचा आणि सगळ्यांचा निरोप घेऊन घरी परतले. त्यांना जाताना पाहून स्पर्शला खूपच रडू येत होतं. आत्या आणि माईने तिला सावरलं. स्पर्श रडत पळत माईच्या रूममध्ये गेली आणि बेडवर उपडी पडून रडत होती. तिचं इतकं रडणं प्रतापला खटकलं. पण लग्नानंतर मुली माहेरची माणसं बघून अशाच रिॲक्ट होतात म्हणून ते शांत बसले. आता पुढे. सुनबाई, माई स्पर्शच्या मागे रूममध्ये आली होती. स्पर्श उपडी पडून रडत होती. मला माहीत आहे, लग्न झाल्यावर आपलं घर सोडून एका नवीन घरी राहणं, तेथील लोकांना समजावून घेणं किती अवघड जातं. पण तू ना अजिबात काही काळजी करू नकोस. मी आता तुझी पण आजी आहे. तुला काहीही लागलं किंवा हवं असलं तर बिनधास्त मला सांग हा. विचार, मी आहे ना, माई म्हणाली. त्यांचं बोलणं ऐकून स्पर्शला अजूनच भरून आलं आणि ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून हुंदके देत रडत होती. बाहेरून युवी तिला पाहत होता. तिला तसं बघून त्याला खूप वाईट वाटत होतं, पण त्याच्याकडे यासाठी काहीच पर्याय नव्हता. कदाचित सगळं ठीक असतं तर आज स्पर्श तिच्या मर्जीनं या घरात सून म्हणून आली असती. युवी, आजीने त्याला बाहेर उभं पाहून आवाज दिला. तो लगेच आत आला. स्पर्श सावरून नीट बसली. तिचं हुंदके देणं अजूनही चालूच होतं. हा आजी, युवी स्पर्शकडे बघत आजीला म्हणाला. गाढवा, इतकी सुंदर मुलगी, तिला लग्न करून पळवून आणलंस आणि तिला असं रडताना नुसता बघत उभा आहेस. आजी युवीला खोटेपणाने रागवत म्हणाली. आजी, ती रडते तर मी काय करू? युवराज नाराजीच्या सुरात म्हणाला. काय करू म्हणजे? हसव तिला, समजाव तिला, तुझ्यामुळेच तर ती रडते ना. आजी त्याला रोखून बघत म्हणाली आणि त्यावर युवी गडबडला. आजी, आता मी काय केलं? युवी घाबरून म्हणाला. काय केलं नाहीस, पण आता कर. तिला हसव आणि तिचा मूड छान कर, आजी त्याला दट्टावून सांगत होती. मी काय कार्टून आहे का आजी तिला हसवण्यासाठी? युवी ओढ बाहेर काढून म्हणाला. हो, कार्टूनच आहेस तू. सुनबाई, तू ना याला अजिबात घाबरू नकोस हां. याच्यावर आता तुझा पूर्ण हक्क आहे आणि मी आता याची नाही, तुझी आजी आहे बरं का. याने तुला अजून काही त्रास दिला ना तर मला सांग हां. आपण दोघी मिळून याची चांगलीच बँड वाजूया, आजी युवीचे कान ओढत म्हणाली. हा आजी, अगो किती दुखतंय हे, सोड ना. युवी तिच्या हाताला धरून म्हणाला. तुला असंच पाहिजे. माझ्या परीसारख्या सुनेच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं आहे. मला आता प्रॉमिस कर, यानंतर ती अजिबात रडली नाही पाहिजे, समजलं? आजी त्याला रोखून बघत म्हणाली. हो ग माझी आजी, मी तिला अजिबात रडू देणार नाही. आता तरी कान सोड प्लीज, युवी म्हणाला. ठीक आहे, तुम्ही बोला, मी आलेच. आणि नुसतं बोलायचं हां, तेही दुरून, आजी युवीला बारीक डोळे करून खट्ट्याळ हसत म्हणाली. त्यावर युवीने लाजत केसातून हात फिरवला. हो, युवी डोकं खाजवत म्हणाला. आजी रूम बाहेर निघून गेली. युवीने स्पर्शकडे पाहिलं. रडून तिचा तो गोरा गोबरा चेहरा बराच लाल झाला होता. तिचे ते निळे निळे डोळे, त्याखाली लालसर रंग आला होता. स्पर्श, युवी हळूच म्हणाला आणि तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. सॉरी, युवी पुन्हा म्हणाला. कशासाठी सॉरी युवराज? तुमच्यामुळे आज मन मारून मला इथे राहावं लागत आहे. तुमच्यामुळे माझे दादा वहिनी मला समजून न घेता तुमची साथ देत आहेत. आय फील लोनली आणि हे फक्त तुमच्यामुळे होतंय, स्पर्श रडत म्हणाली. युवीने खिशातून रुमाल बाहेर काढला आणि तिच्यासमोर धरला. तिने रागात त्याचा हात झिडकारला. त्याने परत धरला, तिने परत झिडकारला. असं 2-3दा झालं. का त्रास देताय मला? गो प्लीज, स्पर्श वैतागत म्हणाली. जोपर्यंत तू रडायचं बंद करत नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही, युवी परत तिच्यासमोर रुमाल धरत म्हणाला.
त्यावर तिने वैतागत त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातून रुमाल अक्षरशः ओढून घेतला. जा आता, स्पर्श नाकवर ओढत म्हणाली. डोळे पुस ना, युवी लहान मुलाप्रमाणे तिला म्हणाला. हे घ्या, असं म्हणत तिने रुमालने डोळे पुसले आणि रागात पुन्हा त्याच्याकडे बघितलं. खुश, स्पर्श त्याला रोखून बघत होती. युवीने नाहीमध्ये मान डोलावली आणि तिने आता वैतागत काय या आविर्भावात कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. स्माईल प्लीज, युवी हाताने इशारा करत तिला म्हणाला. अगोदर जखमा द्यायच्या आणि नंतर स्माईल कर म्हणायचं, स्पर्श खिन्नपणे म्हणाली. तिच्या डोळ्यात परत पाणी आलं. मी जखमा दिल्यात तर त्यावर मलमही मीच लावणार, युवी हळूवार म्हणाला. त्याच्या आवाजात तिला खूप ओलावा जाणवत होता. तिने चेहरा वर करून त्याला पाहिलं. तिला तसं त्रासात बघून त्यालाही खूप वाईट वाटत आहे हे तिला जाणवलं. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. युवीने तिच्या गालावर ओघळणारे अश्रू स्वतःच्या हाताने पुसले. तुला इथे काहीही त्रास होणार नाही, ना माझ्याकडून ना माझ्या फॅमिलीकडून. आता आपण हजबंड अँड वाईफ आहोत, त्यामुळे माझं जे आहे ते आता तुझं आहे आणि तुझं जे आहे ते माझं. मी अशी कोणतीही गोष्ट करणार नाही की ज्यामुळे तुला काही त्रास होईल आणि तूही असं काही करायचं नाही की ज्यामुळे घरच्यांना वाईट वाटेल. तुला जो काही त्रास द्यायचा आहे तो मला दे, जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोल. मी तुझा सगळा राग हसत सहन करेन, पण घरच्यांना आपल्या रिलेशनबद्दल अजिबात काही कळायला नको. तुला माहीत नाही, मागच्या काही दिवसांपासून त्यांनी खूप काही दुःख भोगलं आहे. तुझ्या येण्याने ते दुःख विसरून थोडी खुश आहेत. त्यांच्यासाठी तू माझ्यावरचा राग बाजूला ठेव. तुझ्या चेहऱ्यावरची नाराजगी पाहून त्यांना वाईट वाटेल. माझ्यावरचा राग त्यांच्यावर काढू नको प्लीज. माझ्यासाठी नाही तर नाही, निदान त्यांच्यासाठी तरी तू चेहऱ्यावर हसू आणू शकतेस ना. आय नो हे करणं तुला खूप अवघड होईल, पण ट्रस्ट मी स्पर्श, काही दिवसातच तुला माझी फॅमिली खूप आवडायला लागेल आणि त्यानंतर तू स्वतः या घरचा एक हिस्सा होशील. युवी तिचे केस कानामागून टाकत तिला हळुवारपणे समजावत होता आणि तीही सगळं काही एखाद्या शहाण्या बाळासारखं त्याचं बोलणं ऐकत होती. तो वाटतो तितका वाईट नाही हे तर तिलाही आता जाणवायला लागलं होतं. त्याच्या बोलण्यावर जरी विश्वास बसत नसला तरी त्याचे डोळे पाहून तिला ते समजत होतं. त्याच्या त्या डोळ्यात तिला तिच्यासाठी अपार प्रेम आणि काळजी स्पष्ट दिसत होती. त्याने जरी तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी लग्न केलं असलं तरी तो त्याची मर्यादा सांभाळून होता. करशील माझ्यासाठी इतकं, युवी आशेने तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल खूप प्रेमही दिसत होतं. स्पर्श काहीच बोलली नाही, पण तिला त्याचं बोलणं समजलं आहे हे तो समजून गेला. आता तू आराम कर, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाहेर निघून गेला. तो जाता स्पर्शने कपाळावर त्याचे ओठ टेकलेल्या जागी हात लावला. खूप प्रेम आणि काळजी होती त्या स्पर्शात. रात्री जेवायलाही स्पर्श काही खाली उतरली नाही. माईंनी तिचं जेवण रूममध्ये पाठवलं आणि तिला समोर बसवून स्वतःच्या हाताने तिला खाऊ घातलं. त्यांचं प्रेम आणि आपुलकी बघून स्पर्शला आता बरंच छान वाटत होतं. युवी खरंच बोलत होता. त्यांची फॅमिली खरंच खूप प्रेमळ आहे असा विचार स्पर्शच्या मनाला शिवून गेला. रात्री झोपताना सुद्धा माई तिला घरच्यांबद्दल, त्यांच्या स्वभावांबद्दल सगळं काही सांगत होती. एकंदरीत त्यांच्या सांगण्यावरून घरचे खूप मोकळे आणि प्रेमळ आहेत हे तिच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा होणार म्हणून घरात सगळीकडे पहाटेपासूनच धावपळ सुरू होती. रात्री रिसेप्शन पार्टी पण होती, त्यामुळे वेळ हवा म्हणून पूजा सकाळीच उरकून घ्यायची असं ठरलं होतं. युवी माईच्या सांगण्यावरून सकाळीच लवकर उठून पूजेसाठी तयार झाला होता. रघु आणि युवी सोफ्यावर बसून संध्याकाळच्या पार्टीबद्दल चर्चा करत होते. भटजी हॉलमध्येच पूजा मांडत होते. माई, सुनबाईला बोलावलं ना, गुरुजी विचारत होते, आत्या म्हणाली. हो, मी तिला निरोप पाठवला होता, ती तयार होऊन येतच असेल. माई म्हणाली की तितक्यात पायऱ्यावरून घुंगरांचा छन छन आवाज सगळ्यांच्या कानी पडला. सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं तर स्पर्श भरजरी हिरवा रेशमी शालू घालून पदर सावरत हळूहळू पायऱ्या उतरत खाली येत होती. अंगावर कोल्हापुरी साज चढवून त्यावर साजेसा मेकअप करून नववधूच्या वेशात स्पर्श खूपच सुंदर दिसत होती. युवी तर तिला भान हरपून एकटक पाहत होता. माई अगदी वहिनीसारखी दिसते ना सुनबाई, आत्या तिला पाहून म्हणाली. दिसणारच, सगळा साज तिचाच आहे. मला नव्हतं वाटलं सुनबाई आज ही साडी घालेल, माई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. युवीच्या आईची साडी आणि दागिने त्यांचा आशीर्वाद समजून स्पर्श तयार झाली होती. ती हळूहळू पूजेसाठी खाली उतरत होती. प्रतापरावांना सुद्धा युवीच्या पसंतीवर आता गर्व झाला. तेही स्पर्शला पाहून खूप खुश होते. स्पर्श छान तयार होऊन खाली येत होती.
तिने छान आवरलं होतं, त्यामुळे तिचा चेहरा आता कालपेक्षा प्रसन्न दिसत होता. चेहऱ्यावर हलकं हसूसुद्धा होतं, त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. स्पर्श आणि माई आत्याजवळ येऊन उभी राहिली. खूप गोड दिसते असं म्हणत माईने तिच्यावरून लोप करत बोटे मोडली. नीला जरा सुनबाईची नजर काढ, माई म्हणाली आणि त्यावर स्पर्श गोड हसली. तितक्यात तिच्या गालावर खळी पडली आणि ते पाहून युवीची विकेट पुन्हा उडाली. युवी, माई म्हणाली. आलो. युवी पटकन जाऊन त्यांच्याजवळ उभा राहिला. दोघे जोडीने पूजेला बसा हा, गुरुजी पूजा सुरू करा, माई त्यांना म्हणाली. हो असं म्हणत गुरुजींनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. ते सांगतील तशा पद्धतीने युवी स्पर्श पूजा करत होते. मध्ये मध्ये हळदी कुंकू वाहताना एकमेकांच्या हातांचा स्पर्श त्यांना होत होता. त्यांचा स्पर्श होताच स्पर्श अंग चोरून सावरून बसत होती आणि युवी मुद्दाम तिला स्पर्श व्हावा म्हणून तिच्या जवळ सरकत होता. दोघांसाठी खूप वेगळी फिलिंग होती ती. थँक्स, युवी तिच्या कानाशी हळूच म्हणाला. वेलकम, स्पर्श नाक मुरडत म्हणाली आणि ते बघून युवीला खूपच हसू आलं. पूजा संपन्न झाली. दोघांनीही सगळ्यांना जोडीने पाया पडत आशीर्वाद घेतला. भटजी गेल्यावर सगळे पुन्हा नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसले. या सुनबाई, इथे बसा, प्रताप म्हणाला. तिने माईकडे पाहिलं. माईने तिला जा असं खुणवलं आणि ती प्रतापच्या बाजूला जाऊन उभी राहिली. युवी, तुम्ही पण या, इथे बसा, प्रताप युवराजला म्हणाले. डॅड, ही जागा तुमची आहे, हेड ऑफ द फॅमिली. युवी तिच्या बाजूला असलेल्या चेअरकडे बघत म्हणाला. हो, आजपासून आमची ही चेअर तुमची, म्हणजे आता हेड ऑफ द फॅमिलीची चेअर तुमची आणि त्याच्या बाजूची तुमची चेअर आमच्या सुनबाईची, प्रताप हसत म्हणाले. पण डॅड, युवी म्हणाला. पण बिन काही नाही, आता आम्हाला रिटायर व्हायचं आहे. आता तुम्ही फक्त आमच्या नातवांसाठी सगळा वेळ देणार. या घरच्या जिम्मेदारीतून आता आम्ही मुक्त होणार, प्रताप म्हणाले. सुनबाई, आता तुम्ही इथे बसा. आजपासून ही जागा तुमच्या दोघांची. रोज तुम्ही इथेच बसायचं. युवीच्या बाजूला, प्रताप तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. स्पर्शला त्यांच्या बोलण्याचं आणि वागण्याचं खूप नवल वाटलं. कालच तर ती या घरात आली होती आणि आज या घराने तिला तिचे सगळे हक्क अगोदरच दिले होते. नॉर्मली सगळे सुनांना पारखून मगच घरचा कारभार देतात, पण इथे त्यांनी तिला अगोदरच सगळे अधिकार दिले होते. काय झालं सुनबाई, कसला विचार करत आहेस, माई म्हणाली. मी हे कसं, स्पर्श अडखळत म्हणाली. तू जिम्मेदारी तर घे, बाकी आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला, आत्या हसून म्हणाली आणि त्यावर तिने स्मित हास्य केलं. अगदी निसंकोच आणि बिनधास्त राहायचं. हे घर आता तुमचं आहे आणि तुम्हालाच सांभाळायचं आहे, प्रताप तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. थँक्यू अंकल, स्पर्श स्मित हास्य करत म्हणाली. अंकल नाही, डॅड म्हणायचं, प्रताप पुन्हा हसले. मी बाबा म्हणू का, स्पर्श लगेच म्हणाली. बाबा, प्रताप आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. हो, मी माझ्या बाबांना नाही पाहिलं, ते मला आठवतही नाहीत, पण ते नक्कीच तुमच्यासारखे असतील, स्पर्श म्हणाली. बिलकुल, तुम्ही आम्हाला बाबाच म्हणा. पाहिलं, युवी आणि गीतासुद्धा बाबाच म्हणायचे, पण नंतर इंग्रजी शाळेत जायला लागले आणि त्या शाळेचं भूत त्यांच्या डोक्यावर चढलं आणि मी बाबाचा डॅड कधी झालो मलाच कळलं नाही. तुम्ही मला बाबाच म्हणा. खूप प्रेम आणि आत्मीयता आहे या शब्दात, प्रताप गर्वाने म्हणाले. युवराज तिचं बोलणं ऐकून खूप खुश झाला. ती त्याच्या फॅमिलीला हळूहळू एक्सेप्ट करते हे पाहून त्याला खूप आनंद झाला. सुनबाई, या आता स्वयंपाकघरात थोडी पूजा करू. जे बनवता येईल ते बनवा, नीला आत्या म्हणाली. स्वयंपाकघर म्हणजे किचन, स्पर्श म्हणाली. हो, किचन, या असं म्हणत नीला आत्या पुढे गेली. देवा, मला किचनमधलं काहीच येत नाही, स्पर्श मनाशीच बोलत त्यांच्या मागे गेली. ती तिच्या काळजीत पडलेला चेहरा पाहून युवराज काय ते समजून गेला आणि नीला आत्याने तिच्या हातून गॅसची पूजा करून घेतली. सुनबाई, आता तुम्ही काहीही गोड बनवा, नीला आत्या तिला म्हणाली. मी, स्पर्श डोळे मोठे करून म्हणाली. हो, तुम्हीच, काहीही चालेल, चहासुद्धा. मग हळूहळू सगळं करायला सुरुवात करा, असं म्हणून नीला आत्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेली. देवा, कोणत्या संकटात सापडले मी, चहा बनवायचा आहे, आता कसा बनवू, स्पर्श वैतागत म्हणाली आणि चहासाठी किचनमध्ये भांडं शोधत होती. वहिनीसाहेब, काही हवं का, एक नोकर येऊन म्हणाला. चहा बनवायचा आहे, त्यासाठी पातेलं, स्पर्श म्हणाली. हे घ्या आणि तुम्हाला लागणारं चहा पावडर, साखर, सगळं सामान या ठिकाणी आहे. नोकर पण तिला सगळं सांगून बाहेर निघून गेला. स्पर्शने पातेलं गॅसवर ठेवलं, फ्रीजमधून दूध घेतलं आणि ते न मोजताच सगळं दूध पातेल्यात ओतलं.
आता काय करू? स्पर्श तिच्या गालावर टॅप करत पुटपुटली. हां, चहापत्ती, असं म्हणून स्पर्शने सगळी चहा पावडर त्या संपूर्ण दुधात टाकली. आता साखर. स्पर्शने परत डब्यातील सगळी साखर दुधात टाकली. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, चहा काही होईना. हा चहा का होत नाहीये? स्पर्श तोंडात बोट घालून विचार करत होती. गॅस कोण पेटवणार? पाठीमागून युवीचा आवाज आला. तशी ती दचकली आणि तिने वळून मागे बघितलं. युवी तिच्याजवळ आला आणि बाजूचं लायटर घेऊन गॅस ऑन केला. फ्लेम मोठी ठेवल्याने लगेच चहा उकळला. डन. युवी चहा उकळलेल्या चहाकडे बघत हसत म्हणाला. अय्या, इतक्या लवकर झाला पण, बघू, असं म्हणत स्पर्शने गरम पातेल्याला हात लावला आणि तिचा हात भाजला. आई ग, स्पर्श कळवळली आणि हात झटकत इकडे तिकडे फिरत ओरडत होती. युवीने पटकन गॅस बंद केला. स्पर्श, बघू. युवी पटकन तिच्या मागे गेला आणि काळजीने तिला विचारत होता. ती बोटाला पकडून त्यावर जोरजोरात फुंकर मारत होती. दाखव मला, युवी पुन्हा म्हणाला. तिच्या डोळ्यातून आता पाणी येत होतं. त्याने तिचा हात पकडला आणि पाहिलं. बोटाचं टोक थोडं लालसर झालं होतं. नशीब तिने पूर्ण हात नाही लावला होता. त्याने तिचा हात नळाखाली ठेवला आणि वरून थंड पाणी सोडलं. थंड पाण्याने तिला बरं वाटत होतं. बरं वाटतंय ना? युवी म्हणाला आणि तिने होमध्ये मान डोलावली. बघू. युवीने नळ बंद करून परत तिचा हात बघितला. रेड झालं होतं बोट थोडंसं. खूप आग होते का? युवी म्हणाला. थोडी थोडी होते, स्पर्श नाकवर ओढत म्हणाली. त्यावर त्याने हळूच फुंकर मारली आणि इकडे स्पर्शच्या पोटात कसंसच व्हायला लागलं. तो बराच वेळ तिच्या बोटांना हळूवार फुंकर घालत होता आणि त्याच्या त्या कृतीने स्पर्शच्या अंगावर आता रोमांच उभे राहत ती अस्वस्थ होत होती. सुनबाई, झाला का चहा? नीलात्या आत येत म्हणाली आणि त्यांचा आवाज ऐकून स्पर्शने युवीच्या हातून तिचा हात पटकन ओढून घेतला. युवी, तू इथे? आत्या बारीक डोळे करून युवराजला म्हणाली. पाणी प्यायला आलो होतो आत्या. युवी डोकं खाजवत गडबडून म्हणाला. बरं, पाणी पिऊन झालं असेल तर बाहेर जाऊन बस, नाहीतर चहा मिळणार नाही, आत्या त्याला रोखून बघत म्हणाली. जातोय, युवी डोळे फिरवत म्हणाला आणि स्पर्शकडे एक वार पाहून पुन्हा किचन बाहेर निघून गेला. थोड्याच वेळाने आत्या आणि स्पर्श चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या. स्पर्शने सगळ्यांना चहा दिला. युवी, रघु, प्रताप, आजी सगळ्यांनी चहाचा एक एक घोट घेतला आणि एकमेकांना पाहू लागले. स्पर्श त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. सुनबाई, चहा तुम्ही केलाय? आजी म्हणाली. आता वहिनी नक्कीच शिव्या खाणार, रघु मनात म्हणाला, कारण चहाची टेस्ट खूपच खराब झाली होती. हो, कसा झालाय आजी चहा? स्पर्श खूप उत्सुकतेने दाखवत त्यांना म्हणाली. दिसायला खूपच छान आहे, पण हाताला अजिबात चव नाही. युवी, राजा खूप अवघड आहे रे बाबा तुझं, आजी युवीकडे पाहून मनात म्हणाली. युवी आजीकडे बघत होता. त्याला ती मनात काय म्हणत असेल हे तिच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं. आजी, तुला तुझ्या सुनीवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे गं. युवीसुद्धा आजीकडे बघून मनात म्हणाला. छान झालाय हा चहा, आजी कसनसून हसत म्हणाली. त्यांना स्पर्शला नाराज करायचं नव्हतं. बाबा, स्पर्श आता प्रतापकडे बघत म्हणाली. अतिउत्तम, प्रताप पटकन म्हणाला. युवी आणि रघु एकमेकांना बघत प्रतापकडे आश्चर्याने पाहत होते. चहा खूप छान झालाय आणि सगळ्यांनी चहा संपवायचा आहे, प्रताप त्यांना रोखून बघत म्हणाले. युवी आणि रघुने भीतीने एक आवंढा गिळला. भैयासाहेब, माझा चहा पण तुम्हीच प्या, रघु युवीच्या कानात हळूच पुटपुटला. गपचूप चहा संपव, युवी त्याला म्हणाला. हवं तर तुम्ही मला विष प्यायला सांगा, पण हा चहा नको, रघु केविलवाना चेहरा करून युवीला म्हणाला. पी गप, युवीसुद्धा त्याला म्हणाला. नाईलाजाने मग रघु तसाच वाकडं तिकडं घाण तोंड करून चहा पित होता. कुणाला कळू नये म्हणून त्याने मान खाली घातली होती. गुड मॉर्निंग बॉस. गुड मॉर्निंग सर. पीटर आत येत प्रताप आणि युवराजला म्हणाला. आलास? ये, प्रताप पीटरला पाहून म्हणाले. पीटर रात्रीच्या पार्टीबद्दल बोलण्यासाठी मॅन्शनमध्ये आला होता. पीटर, तुला हवाय चहा? रघु पटकन म्हणाला. नो रघु, मी ब्रेकफास्ट करून आलोय, पीटर म्हणाला. अरे लेका, वहिनीने बनवला आहे, घे जरासा, लई बेस्ट झालाय, डायरेक्ट स्वर्गच, रघु म्हणाला. रिअली? वहिनी, मला पण द्या मग थोडासा, पीटर खूपच एक्साईट होत म्हणाला. हो, थांबा हा देते, स्पर्श हसून म्हणाली आणि पीटरला पण तिने एक कप चहा दिला. थँक्यू वहिनी, पीटर चहाचा कप हातात घेऊन म्हणाला. पी.
आणि सांग हां कसा झालाय ते. रघु पीटरकडे बघत खुनशी हसत म्हणाला. बिचारा पीटरला काही समजलंच नाही. वेट हां. पीटर तोंडाला चहाचा कप लावून म्हणाला. त्याने चहाचा एक सिप घेतला आणि त्याचा चेहरा एकदम निर्विकार झाला. पीटर. रघु त्याचा चेहरा बघून हळूच म्हणाला, पण पीटर काहीच बोलत नव्हता. पीटर बाळा. आजीसुद्धा त्याच्याकडे पाहून म्हणाली. पीटर गेला ढगात. रघु ओठ दाबून हसत म्हणाला आणि त्यावर युवीने सुद्धा ओठात हसायला सुरुवात केली. पीटरराव कसा झालाय चहा. प्रतापरावसुद्धा त्याला थोडंसं काळजीने विचारत म्हणाले. गुड. इट्स गुड. अवेसम. माइंड ब्लोईंग. पीटर तो घोट पोटात घेत चेहऱ्यावर खोट्टं हसू आणून म्हणाला. रघु आणि युवी पीटरचा तो निर्विकार भावना विरहित चेहरा पाहून तोंडावर हात ठेवून हसत होते. आता सगळा चहा एका दमात संपवायचा हां. आम्ही पण तेच केले, प्रतापराव त्याला म्हणाले. आणि ते ऐकून पीटरने गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं. साल्या, तू मुद्दाम मला हा चहा प्यायला लावला ना. पीटर रघुकडे बघत दात ओठ खात म्हणाला. आम्हीच का स्वर्गात जाऊ, तू पण चल आमच्यासोबत. असं म्हणून रघु ओठ दाबून पुन्हा हसत होता. सुनबाई, तुम्हाला काय गिफ्ट हवं. प्रताप सगळ्यांना इग्नोर करत म्हणाले. मला कशाला गिफ्ट. स्पर्श म्हणाली. इतका सुंदर चहा बनवला तुम्ही, त्याचं बक्षीस नको का. आजी म्हणाली. खरंच. स्पर्श त्यांच्या बोलण्यावर आश्चर्यचकित होऊन खुश झाली. हो मग. आमच्या सुनेने एवढ्या प्रेमाने आमच्यासाठी चहा बनवला, त्यासाठी काहीतरी बक्षीस मिळायला हवं ना. प्रतापराव हसत म्हणाले. मागा, तुम्हाला काय मागायचं ते मागा. प्रतापराव पुन्हा म्हणाले. मला फोन हवा आणि मला घरी जायचं आहे. दादाकडे. स्पर्श त्यांच्या बोलण्याला पटकन म्हणाली. ठीक आहे, तुम्हाला दुपारपर्यंत फोन मिळून जाईल. आणि माहेरी जायचं आहे तर उद्या जा. आज तुमची रिसेप्शन पार्टी आहे ना. प्रताप म्हणाले. त्यावर स्पर्श हिरमुसली. उद्या संध्याकाळी युवी तुम्हाला तुमच्या माहेरी सोडेल, मग तर झालं. प्रतापराव तिचा पडलेला चेहरा पाहून म्हणाले. आणि त्यावर स्पर्श खुश झाली. हां. स्पर्श स्माईल करून म्हणाली. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कालच्या भागावर मनासारख्या कमेंट आल्या नाहीत, त्यामुळे मला आज भाग तयार करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण तरीही तुमच्या आग्रहास्तव आणि तुमचा मान ठेवून मी हा पार्ट बनवला आहे. आशा आहे यापुढे तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्स पार्टवर येतील. चला तर मग आता इथेच थांबूया. धन्यवाद.